नेरपिंगळाई येथील श्रावण नगरीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार। नेरपिंगळाई येथील वॉर्ड क्रमांक 5 चे नागरिक आणि श्रावण नगरी इथं वास्तव्यास असणारे मतदार यांनी स्थानिक समस्येबाबत ग्रामपंचायतला वेळोवेळी पत्रव्यवहार केला। आत्मदहनाचा इशारा सुद्धा देण्यात आला, तरी सुद्धा स्थानिक प्रशासनानं या नागरिकांच्या समस्येची दखल घेतली नाही असा आरोप येथील नागरिक करत आहेत। या श्रावण नगरीमध्ये नव्यानं 10 वर्षापूर्वी वसाहत निर्माण झाली आहे। इथं मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहेच व अपुरे व अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी यापूर्वी सुद्धा येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या, पण प्रत्येक वेळेस आश्वासनांचा पाऊस पडताना दिसला। इथं नाल्या नाहीत, सांडपाणी रस्त्यावरून वाहते। ज्या नाल्या आहेत त्या नागरिकांनी स्वतः तयार केल्यात, त्याही कचऱ्यानं तुडुंब भरून वाहतात। संपूर्ण नगरीच्या भोवताल कचऱ्याचे ढिगारे आणि गवत वाढलेलं आहे, त्यामुळे या भागात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर जास्त आहे। स्ट्रीट लाईट कित्येकदा बंद असतात। या सर्व समस्यांविषयी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांना माहिती देऊन सुद्धा काम करत नसल्याची तक्रार या नागरिकांची आहे। या सर्व समस्यांचं निराकरण न झाल्यास आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असा निर्धार या भागातील रहिवाशांनी केला आहे। याबाबत ग्रामपंचायत सचिव विनोद मनवर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की या भागात नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या 15 दिवसात येथील नागरिकांना मुबलक पाण्याची सोय उपलब्ध करून देणार आणि स्ट्रीट लाईट विषयी संबंधित विभागांकडे प्रस्ताव दाखल असून लवकरात लवकर समस्या मार्गी काढण्यात येतील आणि नवीन रस्ता बांधायचा झाल्यास जिल्हा परिषद किंवा आमदार निधीतून पैसा आल्यास त्याही समस्येचे आम्ही निराकरण करू। या भागाचे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ इंगळे यांनी सांगितले की पाईपलाईनचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। रोडबाबतचे प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन आहे। आम्ही लवकरात लवकर समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहोत। मी ग्रामपंचायत नेरपिंगळाई वार्ड नंबर 5 मधील नागरिक ओंकार नगरी वार्ड नंबर 5 मधील नागरिक आमच्या वार्डामधील समस्या सांगू इच्छितो की आमच्या वार्डामध्ये कोणत्याच प्रकारची सोय नाही आहे। नाली नाही आहे, रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे। बरेच दिवसापासून आम्ही नळ कनेक्शन घेतले तरी त्या नळाला पाणीसुद्धा येत नाही। काय अशा आमच्यावर अजून इतर समस्या आमच्या वार्डामध्ये आहेत, तरी जेणेकरून यांच्याकडे लक्ष देण्यात यावे। बस पुन्हा झाल्यामुळे आम्ही सर्व नागरिक वार्ड नंबर 5 मधील नागरिक येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे।